आता बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही. आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही. आणि याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत. आणि शाळा प्रशासन पण याला जबाबदार आहे. आणि याच्या शाळेतले जेवढे हातबांधे असतील तर त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे. हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे. हा नंबर बघा. हे बघा, हे बघा, हे बघा, हा नंबर पण दिलेला आहे. हे बघा, हा नंबर पण दिलेला आम्हाला. हा हे बघा. आता आम्ही घेणार नाही. जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे. आम्ही सकाळी गेलो 11 वाजता गेलो आम्ही. तिथं आम्हाला टोकन नंबर दिले त्या लोकांनी. द्या चिठ्ठी, द्या चिठ्ठी, द्या. हा हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले आणि आम्हाला बोलले की तुम्ही थांबा. तर आम्ही थांबलो तिथं बाहेर. तुम्ही 3:30 वाजता तिथे गेलेलो होतो? हा 3:30 वाजता आतमध्ये गेलेले. आणि मी हे बघा हे आम्हाला चिठ्ठी दिलेले त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायला. त्यांनी आतमध्ये लिहून दिलता. त्याच्याबरोबर एक कैदी पण होता. हा त्याला आणायला आणि घेऊन जायला. आणि हे बघा हा टोकन नंबर दोघांचा दिला होता. आणि हे प्रकरण आम्हाला सांगितलं पण नाही की त्याला 5 वाजता 5:30 वाजता घेऊन जाणार आहे बदलापूरला. हे आम्हाला काहीच माहित नाही. तुम्हाला काही बोलला? अक्षय काहीच बोलला नाही आम्हाला. आणि काहीच माहित. त्यावेळेला काय बोलणं झालं होतं? चार्जशीट आल्या माझा. तर मला कधी सोडून घेणार. तर आम्ही बोललो मी काका त्यांचा हे आई वडील. तुम्हाला काही सांगण्यात आलं का ताई? माझ्या पोराला मारून टाकले ते लोकांनी. पोलीसवाल्यांनी मारून टाकले. त्यांना कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले. शेवटचं बोलणं काय झालं होतं तुमचं? माझा मुलगा बोलला की मम्मी मला केव्हा सोडणार तुम्ही. मी बोलले बाबा 1 महिना थांब बघू वकिलाशी विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले. त्याने काही सांगितलं का त्याला कसली भीती वाटते किंवा काय? नाही तसं काही नाही. ते पेपर दिले एवढा मोठा. सोमवारी आम्हाला सांगितलं होतं की पोलीसवाले लोकांनी मला आम्हाला पेपर लिहून दिलेले त्याच्या हातामध्ये. मला बोलत होता मम्मी तू वाचून बघ. मी बोलले मला वाचता नाही येत. मला वाचता नाही येत बोल. त्याला आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा. ऐका सर, मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून त्यांनी. आणि त्या पेपरमध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही. तर ते बोलला की हे वाचा मम्मी. तर हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या. तर ते बोललं की मला वाचायला येत नाही. तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचऱ्यामध्ये. तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही. आणि त्यालाच माहित होतं काय. नाही झालं तर ते पोराला कशाला मारले तुम्ही लोक. आणि अजून काय गुन्हा सिद्ध त्याचा रिपोर्ट नाही दाखवले. काय नाही दाखवले पोराचा. आणि आम्हाला न्याय पाहिजे. पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं? काहीच सांगितलं नाही. काहीच नाही सांगितलं. काहीच सांगितलं नाही आम्हाला. आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मारलंय. हे प्रकरण दाबण्यासाठी मारले. ते पोराला बंदूक कसं पकडायला येणार. बंदूक कसं पकडणार माझा मुलगा. त्याला फटाकडी नाही वाजवले येत. त्या पोराला फटाकडी नाही वाजवले येत. गाडी नाही चालवायला येत. तर तो पोरगा कसा बंदूक धरेल. पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला. आता बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही. आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही. आणि याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत. आणि शाळा प्रशासन पण याला जबाबदार आहे. आणि याच्या शाळेतले जेवढे हातबांधे असतील तर त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे. हे बघा हा चिठ्ठी जी आहे ना, हे बघा हा चिठ्ठी जी आहे ना, ते पैसे पाठवायला त्याने दिला होता. त्या कैदी नंबरने आम्हाला लिहून दिलता. आतमध्ये कैदी होता तो. आणि हा टोकन नंबर आम्हाला दिला होता भेटण्यासाठी. मारून टाकले तुम्ही लोक. नाही हे पोस्टमध्ये पैसे टाकायला लावले होते. मला आतमध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील. पोरं पैसे दिले असतील. ते पैसे काढले असतील. पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या. आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीसवाले पण जबाबदार आहेत. आणि ते मारणारा पण जबाबदार आहेत. आणि हे शाळेच्या प्रशासनाने ते पण पैसे दाबून त्यांनी हे काम केलेलं आहे. अक्षयनं पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांची बंदूक हिसकावून घेतली. हे होऊ शकत नाही. हे होऊ शकत नाही. आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता. आणि आम्हाला सांगितलं नाही की 5:30 वाजता तो घेऊन जाणार आहे. आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात. नाही काहीच नाही. तो हसून खेळून त्याने आतमध्ये गेला साहेब. तो बोलला की मला 4 पैसे पाठव खायला. मी चाललो आता. हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे. हा नंबर बघा. हे बघा हा नंबर पण दिलेला आहे. हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला. हा हे बघा. आता आम्ही घेणार नाही. जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे.
शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही. हा कोणाला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत. बरोबर. पोलीस चौकशी दरम्यान अक्षयने गुन्हा कबूल केला होता असंही म्हटलं जातंय. त्यावरून तुमचं काय बोलणं झालं होतं का? हे सगळं दबावमध्ये गुन्हा कबूल करून घेतलेले आहे त्याच्याकडून. याचा काहीच त्याचा संबंध नाहीये. गुन्हा होता, तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं, त्याच्यानंतर कारवाई करायचं होतं. गोळा कसा मारला तुम्ही त्याला पोराला? हा? गोळा का मारला तुम्ही? अजूनपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध झालं नाही. अक्षयने बंदूक हिसकावली आणि हा चुकीचा गोष्ट आहे. चुकीचा गोष्ट त्यांनी स्वरक्षणासाठी नाही चुकीचा आहे. माझा मुलगा हसत गेला. शेवटचं फक्त बोलला हिंदी में बताना चाहेंगे क्या कहेंगे, आपका क्या कहना है? तो हिंदी में कहेंगे कि मम्मी कभी छुड़ाएगा मेरे को. 1 महीने मैं बोला बाबा अभी वकील से कुछ बात नहीं हुआ, देखेगा 1 महीना तक तुम ऐसे ही अपना चुपचाप से रहे अंदर ही, ऐसा करके उसको बोला मैं. पुलिस वाले ने मार दिया. पुलिस वाले को कोई पैसा दिया रहेगा मेरा बच्चों को मारने के लिए. नहीं, ये पूरा न्याय होना मांगता मेरा बच्चे पे, तभी मैं बॉडी लेके जाएगा. हाँ. क्या उम्मीद है, क्या वही बात हुआ. बात क्या हुई थी? वही बात हुआ मेरे से. मेरे को कभी छुड़ा के लेके जाएगा ऐसा बोला है लड़का ने. हाँ. जब कभी मिले थे लास्ट टाइम उनसे? लास्ट टाइम आप भी दोपहर को जाके आए हम लोग. तो वो टाइम पे क्या बात हुई थी जब आप दोपहर? मम्मी मेरे को कभी छुड़ा के लेके जाएगा. क्या उस लड़के ने, क्या अक्षय ने कहा आपसे कि उसको किसी से डर है या नहीं ऐसा कुछ बोला नहीं. पुलिस से आपकी क्या बात हुई थी? पुलिस से आपकी क्या पुलिस का कहना है कि उसको पुलिस- बंदूक छीनी पुलिस की और गोली चलाई? नहीं ये गलत बात है. ये बच्चा नहीं कर सकता है. ऐसा नहीं नहीं कर सकता है. पुलिस से क्या बात हुई थी क्या आपकी दोपहर में? पुलिस से कुछ बात नहीं. पुलिस वाला बोला कि तेरा बच्चा बहुत बड़ा काम किया है, उसके साथ में 2-3 आदमी लोग लेके आना पड़ता है, लेके आने को मांगता है उसको. और जेल में किस तरह का बर्ताव हो रहा था इसके बारे में कुछ बताइए। पहला मारा था उसको बहुत, गया सोमवार को बहुत मारा था उसको. पुलिस वाले ने मारा था. हाँ उसने पता है. ये सोमवार को नहीं, ये सोमवार में मैं उसको बोला बाबा अभी मारा है कि कोई, नहीं बोला अभी नहीं मारा, गया सोमवार को बहुत मारा था बोलता है. हाँ. और अभी इतना बड़ा पेपर लिख के दिया वो खीसे में ही रखा रहेगा, लड़का खीसे में रखा रहेगा. क्या मालूम क्या लिखा था. मेरे को बोलता था मम्मी ये पढ़ के देखना. मैं बोला मेरे को दिखता नहीं बाबा, वो क्या दिए क्या मालूम. जो आरोप लगे थे उस आरोप को लेकर आपका क्या कहना है? ताई, शाळेतल्या संस्थेच्या आरोग्य वाचवण्याचा तुम्ही हा ते बळीच घेतले ते लोक शाळेमधलं. 3:45 वाजता पोरांना भेटले होते मी. हा.